तर या संदर्भात 50 प्रश्नपत्रिका संच पुस्तकाचे संपादक ज्ञानेश्वर बांगर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पाहूयात। महाराष्ट्र पोलिसांकडून SRPFच्या परीक्षेची एक लेखी परीक्षा गेल्या आठवड्यात पार पडली आणि या परीक्षेत एकाच पुस्तकातनं 100 पैकी 85 प्रश्न आले। आता साहजिकच हा प्रश्न पडला असेल की हे पुस्तक नेमकं कुठलं आहे आणि असं काय झालं की अशा एकाच पुस्तकातनं 100 पैकी 85 पुस्तके येतात। तर आता हे पुस्तक जे आहे ते आपल्या हातात आहे, याचं नाव पोलीस भरती 2026 50 प्रश्नपत्रिका संच असं या पुस्तकाचं नाव आहे आणि याच पुस्तकातनं आपण जर बघितलं तर याचे संपादक ज्ञानेश्वर बांगर आपल्यासोबत आहेत। काय या पुस्तकातनं अशी जादू झाली की 100 पैकी 85 प्रश्न त्याच्यावर आले आणि आज सकाळपासून राजकीय पटलावर हा विषय पुन्हा चर्चेत आलाय। नमस्कार सर। तर विषय असा आहे की आम्ही मागच्या 2 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या हितासाठी दर्जेदार वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथ तयार करण्याचं काम करत असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विशेषतः पोलीस भरतीला आमचे वेगवेगळे संदर्भ वापरले जातात आणि साहजिकच आहे परीक्षामध्ये प्रश्न तयार करणाऱ्या यंत्रणेपर्यंत सुद्धा ते जे पुस्तक आहे पोहोचलं असेल। याच्या अगोदरही अशा प्रकारे रिपीट प्रश्न झालेले आहेत, पण सलग 85 प्रश्न एकाच प्रश्नपत्रिकेतून येणं असं पहिल्यांदा झालं नव्हतं। आमचे वेगवेगळे जे संदर्भ ग्रंथ आहेत त्यातून आहे असे प्रश्न 1-2 प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेला येतात, पण ते एकाच प्रश्नपत्रिकेतून येत नाहीत। त्यामुळे फारसं विद्यार्थ्याचं त्याच्यामध्ये ज्यांनी ते पुस्तक वाचलं नाही यांचं नुकसान होत नाही। पण यावेळेस आपलं जे पुस्तक आहे या पुस्तकातून सलग एक प्रश्नपत्रिका क्रमांक 10 जे आम्ही विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी 10 प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये दिल्या होत्या आणि आज झालेले पेपर दिले होते, तर ते झालेल्या पेपरमधून घेतले नाही, पण जे सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या त्याच्यापैकी प्रश्नपत्रिका क्रमांक 10 मध्ये एकूण सलग 85 प्रश्न जे आहेत ते दौंड SRPF गट क्रमांक 5 ही जी परीक्षा शनिवारी पार पडली याच्यामध्ये त्याच्यामधून प्रश्न आलेले आहेत। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।